पहिले राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलन यशस्वी करण्याच्या दृष्टीने नियोजनाची चौथी बैठक बुधवारी सुभेदारी गेस्ट हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर धनराज गोंडाने हे होते। या बैठकीत निधी संकलन, प्रचार प्रसाराचे व्यापक मोहीम, कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या वाटप, परिसंवादातील सहभागी वक्ते, परिसंवादाचे विषय, कवी संमेलनातील सहभागी कवी यावर विचारविनिमय करण्यात आला। या बैठकीबाबत माध्यमांद्वारे बोलताना सविस्तर माहिती देण्यात आली। चला लवकर झाले ओके। आणि काय या साहित्य संमेलनामुळे परिवर्तन होणार? असं आहे की 18 ऑक्टोबर 2026 रोजी वार रविवारी आपण परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे आयोजन केलेलं आहे। आणि या साहित्य संमेलनाचं आयोजन करत असताना आतापर्यंत आम्ही 3 बैठका घेतल्या। पेपरला बातम्या छापून सगळ्यांना आम्ही आवाहन केलं की आपण साहित्य संमेलनासाठी बैठकीच्या नियोजनासाठी उपस्थित राहावं, आपले विचार मांडावे, मार्गदर्शन करावं। आमच्या आव्हानाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि गेल्या 3 बैठकांमध्ये आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। आजची आमची चौथी बैठक होती। बैठकीमध्ये आपण पाहत आहात की आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत भीमराव सरवदे सर आहेत, बौद्ध साहित्याचे गाडे अभ्यासक गोंडाने सर आहेत, रतनकुमारजी खंडागळे आहेत, सुषमा गायकवाड आहेत, विवेकानंद सुकाळे सर आहेत, परत ॲडव्होकेट पायके आहेत। असे अनेक आमचे सहकारी मित्र या बैठकीला उपस्थित होते। एकंदरीतच संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांची एकमताने निवड झालेली आहे। आपण आपल्या माध्यमातूनच आपण त्या बातम्या प्रकाशित केलेल्या आहेत। आणि संमेलनाचे उद्घाटक म्हणून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सर असणार आहे। आणि या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष ॲडव्होकेट नवउद्योजक रविकुमार तायडे हे या संमेलनाचे उद्घाटक असणार आहे। आणि या संमेलनाचं 5 सत्रामध्ये संमेलन आहे। सकाळी 8 वाजता आपण ग्रंथदिंडी काढणार आहोत। 8ला ग्रंथदिंडी काढून आपण औरंगपुऱ्यामधून फुले दाम्पत्यांना अभिवादन करून आपण तापडे या सभागृहात जाणार आहोत। त्या ठिकाणी 10 वाजता आपण मुख्य उद्घाटन करणार आहोत। उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवाद, तिसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलन, चौथ्या समारोप सत्र होणार आहे, चौथं आणि 5वं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। दर्जेदार एक परिवर्तनवादी विचार आणि परिवर्तनवादी विचाराची खुराक आपण आता विचारवंतांना, साहित्यिकांना, नवतरुणांना या माध्यमातून देणार आहोत। आणि निश्चितच हे संमेलन एक वेगळं आगळं असेल आणि एक वेगळी उंची हे संमेलन गाठणार आहे। सर, आपण या साहित्य परिषदेला जे परिवर्तनवादी साहित्य संमेलन हे नाव दिलेलं आहे, या नावात काय दड? साधी गोष्ट आहे। परिवर्तनवादी विचार म्हणजेच फुले शाहू आंबेडकरांचे विचार, मनोवादी विचारसरणीला लाथाडणे आणि फुले शाहू आंबेडकरांचे परिवर्तनवादी विचार स्वीकारणे, ते विचार जगणे, हेच परिवर्तन नाही। या परिवर्तनवादी साहित्य संमेलनामध्ये काही ठराव घेण्यात येतील? त्याच्यामध्ये आता महाराष्ट्रभरातून साहित्यिक विचारवंत आपले विचार मांडतायत। आमची सगळी टीम या ठिकाणी आहे। सर्व विचारवंत ज्येष्ठ मंडळी आपल्यासोबत आहे। सर्वानुमते या संमेलनामध्ये काय निर्णय घ्यावे, काय ठराव मांडले जातील, ते आम्ही आता पुढच्या बैठकीमध्ये त्याच्यावर निर्णय घेणार आहोत। हे साहित्य संमेलन या ठिकाणी 18 ऑक्टोबर 2026ला होऊ घातलेलं आहे। आणि संमेलनाध्यक्ष ख्यातनाम साहित्यिक आणि विचारवंत आदरणीय श्रीपालजी सबनीस हे लाभलेले आहे। आणि हे परिवर्तनवादी साहित्य फार उच्च प्रतीचं साहित्य आणि दर्जेदार साहित्य होण्याचं एक या ठिकाणी बाकीत आम्ही योजलेलं आहे। आणि याच्यामध्ये परिवर्तन कसं आजपर्यंत कसं परिवर्तन झालेलं आहे आणि नेमकं परिवर्तन कशामध्ये पाहिजे आहे। आज समाजामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा
अजून काही बुवाबाजी म्हणजे मनोवादी विचाराचे लोक कार्यरत आहेत या देशामध्ये. तर आपल्याला हे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा एक विचार नाही आहे. तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा विचार बुद्ध धर्मामध्ये आहे आणि तो विचार आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. म्हणून हे परिवर्तनवादी साहित्य या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि सर्वच टीम ह्या परिवर्तनवादी विचाराच्या बाजूने आहे आणि हे परिवर्तन चांगल्या तऱ्हेनं झालं पाहिजे असं आम्हाला आशा वाटते. या साहित्य संमेलनाची चौथी बैठक संपन्न झालेली आहे. या चौथ्या बैठकीमध्ये आम्ही जे साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांनी जे एक आम्हाला व्हिडिओ क्लिप पाठवली त्यांनी की मी येणार आहे, आपण पण या अशी याची एक क्लिप होती, ती आम्ही लोकांना दाखवली आणि जवळपास तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. नियोजन जे आहे ते सगळं साहित्यिकांचं कवींचं या सगळ्यांचं नियोजन जवळपास झालेलं आहे आणि विशेषतः आज संदेश असा आम्ही दिलेला आहे की ग्रामीण साहित्यिक जे आहेत, ग्रामीण साहित्यात जे ग्रामीण भागातील साहित्यिक आहेत खऱ्या अर्थाने, या साहित्यिकांना सुद्धा आम्ही सामावून घेण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि बाकी इतर जे वैचारिक साहित्य आहे ते सुद्धा या ठिकाणी चर्चेले जाणार आहे आणि सर्वच कार्यक्रम हे अगदी भरगच्च आहेत आणि हे अगदी मोठ्या राज्य साहित्य संमेलनाच्या तोडीचं साहित्य संमेलन होणार आहे. कारण या संमेलनाला अध्यक्ष इतक्या मोठ्या उंचीचे लाभलेले आहेत, त्यामुळं हे साहित्य संमेलन अगदी खरोखरच राज्य पातळीवर गाजणारं साहित्य संमेलन होणार आहे अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. किंवा देशातील साहित्यिकांना तुम्ही काय आव्हान करणार साहित्य परिषदेत? या साहित्य संमेलनामध्ये आम्ही या सर्व साहित्यिकांना एकतर उपस्थित राहण्याचं आवाहन करणारच आहे आणि ज्यांना आम्ही या संमेलनामध्ये आपली भूमिका मांडण्याची संधी दिलेली आहे, त्या साहित्यिकांना सुद्धा नव्या उमेदीनं वाचन संस्कृती कशी निर्माण करता येईल. कारण आज आपण सोशल मीडियाच्या प्रभावाखाली जो वाचक जात आहे आणि वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे, वाचन संस्कृती थोडीशी कशी वाढवता येईल यावर त्यांनी भर द्यावा असे आम्ही त्यांना असं आव्हान आम्ही त्यांना करू.